भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने भारताच्या अनेक जिल्ह्यांवरती हवाई हल्ला केला। त्यानंतर अनेक सीमावर्ती भागांसह नागरी वस्त्यांचंही मोठं नुकसान झालं। त्यानंतर काल अखेर भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी लागू करण्यात आली आणि आज जम्मू काश्मीरमधल्या अखनूर, पूंछ आणि पंजाबमधल्या पठाणकोट शहरातली दृश्य समोर येत आहेत। चारही शहरांमध्ये तणावपूर्ण शांतता आहे। सर्व शहरातील दैनंदिन जीवन पूर्ववत होत असल्याचं सुद्धा दृश्यांमधनं दिसतंय। आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत। गणेश, एकंदरीतच अत्यंत दिलासादायक असं चित्र आहे। अखेर भारतीय लष्कराने कुठेतरी तंबी दिल्यानंतर पाकिस्तानने शस्त्रसंधीची बजावणी केलेली आहे। इथे असं प्रामुख्याने दिसून येतंय। आपण या चारही दृश्यांमध्ये बघतोय जनजीवन पूर्वपदावरती येण्याच्या फायर नंतर आणि त्यानंतर इथं पाहतोय मी नॉर्मलची पुन्हा परत येते। लोकांमध्ये ज्या प्रकारे एक आनंदाचं किंवा एक जे भीतीचं वातावरण होतं ते नाही राहिलेलं आहे आणि लोक आता नॉर्मल जातायत करून। पण जम्मू श्रीनगर हायवेमध्ये लोक आता पुन्हा जम्मूच्या दिशेला जाण्याची तयारी करतायत। तर हाईवे जाम असल्यामुळे किंवा लँडस्लाइड झाल्यामुळे हे थांबलेलं आहे। सर, नॉर्मलसी वापस आ गई है जम्मू कश्मीर में। सीज फायर कल रात को कुछ नहीं हुआ, लोग अब निकल रहे, लेकिन रास्ते पे दिक्कत आ गई है। तो सर निकल रही है, आहिस्ता आहिस्ता निकल रही है। थोड़ा सा उधर जामिंग है सर, जिसकी वजह से, और हमारे जो हायर अप्स है, एसएसपी साहब बहादुर है, बाकी है ऑन ग्राउंड खुद बैठे हैं उधर सर। तो निकल रही है, आहिस्ता आहिस्ता निकाल रहे हैं सर व्हीकल्स। तो चल रहा है सर। लोगों में भी जो भय था, तनाव का था, वो भी कम हो रहा है। लोग अब निकल रहे हैं घरों के बाहर। निकल रहे हैं, तो अब निकल रहे हैं सर। आराम आराम से गाड़ियाँ चल रही। कुछ लोगों से बात करते हैं। आप लोग कहाँ जा रहे हो? जो तनाव था वो खत्म हो गया, आप अपनी रोजमर्रा की जिंदगी जी रहे हैं। आराम से आराम से आराम से। तो अब गाड़ी फंस गई है, पर कब निकलेगी? निकल जाएगी, अब बोल रहे हैं छोड़ क्या देंगे। कहेंगे, सीज फायर का अब उल्लंघन नहीं हो रहा है तो अच्छा लग रहा है? अब आराम है, सब कुछ ठीक। तर जी मी सांगत होतो की या रस्त्यावरती जम्मू श्रीनगर हायवेवरती मला कोणीही आधी दिसायचं नाही। आता ज्यावेळेस काल रात्री कोणत्याही प्रकारचं सीजफायर व्हायलेशन झालं तर लोक आपल्या जी रोजचं त्यांचं कामकाज आहे ते करतायत। हायवेवर निघतायत, ट्रक्स निघाले आहेत, लोक निघाले आहेत आणि मोठ्या संख्येत लोक इथून पुढे जाताना मी पाहू शकतो। आणि लोकांचं म्हणणं आहे की आता अशाच प्रकारची शांतता राहावी। पण पाकिस्ताननं ज्या प्रकारे व्हायलेशन केलं होतं त्या व्हायलेशनला पाहता भारतीय सेनेनं तर चोख उत्तर दिलं। आणि काल भारतीय सैन्य दलानं भारत सरकारनं स्पष्ट केलं होतं की पाकिस्तानने पुन्हा एकदा जर सीज फायर व्हायलेशन करण्याचा प्रयत्न केला जशास तसं नक्कीच गणेश। आणि त्यामुळे त्या सगळ्या परिस्थितीनंतर आपण बघतोय की कशा पद्धतीने जनजीवन पूर्वपदावरती येत आहे आणि ही दृश्य आमच्यापर्यंत आणण्यासाठी खूप खूप धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।